काय राव, हा व्हिडिओ टाकायला मला माहिती आहे लयच उशीर केलेला. आता झालं काय, गणपती विसर्जनाला एकच दिवस बाकी होता आणि मी मोबाईलवरती रील्स आहे ना कोपरखैरणीच्या गणपतीचे भरपूर बघितलेले. मग काय, एक दिवस अगोदर गेलो नंदुबाईकडं, एका रात्री 10 वाजता जेवण खाऊन गणपती बघायला सुरुवात केले. 20 गणपती आम्ही बघितलेले होते, छोटे मोठे सगळेच. पहिलंच त्यांच्या घराच्या खाली असणारा मारुतीच्या खांद्यावरती असलेला गणपती बाप्पा बघितला, दुसरा फुलांचा गणपती, हा तिसरा पंचमुखी गणपती. पंचमुखी गणपतीचं जर चरण स्पर्श लागल्यामुळं पूर्ण माथा कुंकवानं भरलेला होता. ही क्यूट पोरगी किती छान बघते. हा आर्यन मंडळाचा गणपती होता, खूप सुंदर देखावा होता. पाऊस तर एवढा पडत होता की आम्ही बाबा भिजून चक्क भिजलेलं होतं, पाक केसापासनं भिजून परत सुकायला पण आलेलं, पण आमचं काय थांबत नव्हतं. हा वाला देखावा होता ना, हा महादेव आणि नारायणचं बोलणं संभाषण चाललेलं त्याच्यावरती. हा मला एकदम मोदकासारखा गणपती बाप्पा वाटला. हा जगन्नाथ रूपामधला गणपती बाप्पा, म्हणजे जे गणपती बघेल ना ते आवडत होते. ते सगळ्यांचे वैशिष्ट्य वेगळे. एका मंडळाचा तर खेळ चाललेला होता, रात्रीचे 2 वाजत आलेले होते. आतापर्यंत आमचे ना 10 का 11 गणपती झालेले. हा ना उज्जैनचा महाकाल रूपामधला देखावा होता, हा पण सुंदर होता गणपती. आणि तिथं पिंडसुद्धा होती, त्यामुळे बघून आहे ना असं वाटलं की उज्जैनलाच गेलोय. काय माहीत मला महादेव उज्जैनला कधी दर्शनाला बोलतील. हा सगळ्यात बेस्ट होता बाळूमामा रूपातला. आणि अजून एक होता ना, तो तर बाबा माझ्या कुलदैवत आहे ना दख्खनचा राजा ज्योतिबा, त्या रूपामधला होता. मग काय, तिथं आम्ही ज्योतिबाच्या नावानं चांग भलं पूर्ण मंडळामध्ये भरलो. जिथं जाईल तिथं चरणस्पर्श करायला आम्हाला ना भेटतच होतं. रात्री 2 वाजलेले. म्हटलं बास, एवढा भारी दिवस नाही हो, एवढी भारी रात्र गेले. मध्ये रात्रीचा शेवट तर कुल्फी खाऊन केलाच पाहिजे ना. 2-2:30 दरम्यान कुल्फी खाल्लो आणि पहाटे 4ला झोपलो.